जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणार आहे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातून आता हा जन आक्रोश मोर्चा RSS मुख्यालयाकडे निघालेला आहे. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि इतरही जे समविचारी पक्ष आहेत त्यांचा संयुक्त मोर्चा हा आता RSS मुख्यालयाकडे निघालेला आहे. हा बघा, आपण बघू शकता हजारोच्या संख्येमध्ये इथे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे, काँग्रेसचे आणि इतरही समविचारी पक्षांचे कार्यकर्ता या संविधान चौकामध्ये आहेत आणि हा मोर्चा आता RSS मुख्यालयाकडे निघालेला आहे. पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकता हा मोर्चा हा संविधान चौकातून निघालेला आहे. इथे आता विशाल हा जन आक्रोश संयुक्त मोर्चा आहे जो आता संघ मुख्यालयाकडे जात आहे. आपण बघू शकता हा हजारोच्या संख्येमध्ये इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता, काँग्रेसचे कार्यकर्ता आणि इतरही समविचारी पक्ष आहेत. आपण बघू शकता हा मोर्चा आता संविधान चौकातून निघालेला आहे आणि संविधान चौकातून हा संघ मुख्यालयाकडे जात आहे. मोर्चाचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आणि योग्य शांततेत हा मोर्चा निघणार आहे. RSSच्या कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणाहून पोहोचणार आहे. त्यांना जे प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी व्यक्त केले तेच प्रश्न त्या ठिकाणी जाऊन विचारणार आहेत. परंतु विचारण्या अगोदरच या ठिकाणी मोहन भागवत हे दिल्लीला गेले असं कळलेलं आहे. तर या पुढील उत्तर केव्हा मिळेल हे नक्की ठरणार नाही. परंतु या ठिकाणाहून संविधानाचं जे बुक आहे आणि या भारताचा तिरंगा आहे तो त्या ठिकाणी नेऊन देण्यात येत आहे. त्यासाठी आदरणीय सरदार बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर सकपाळीजी कांग्रेसचे अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणाहून निघालेले आहेत. हमारे विचार ये है कि भाई ये इस देश में जो चल रहा है वो जो हमारे जो प्राइम मिनिस्टर हैं जो गलत काम हो रहा है तो RSS के मुख्यालय पे जाके उनको ये बताना चाहेंगे कि भाई ये जो गलत काम हो रहा है इसे रोकना चाहिए. और इसलिए ये जो प्राइम मिनिस्टर है इनका इस्तीफा तो अभी होना ही है, क्योंकि इस्तीफा ऐसे नीति भ्रष्ट व्यक्ति को उस पद पे रहने का कोई अधिकार नहीं है. और यही हम वो RSS के कार्यालय को बताना चाहते हैं. थैंक यू. संघ मुख्यालयावर हा मोर्चा जात आहे. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही अकोला जिल्हा काय सांगाल? काहीच नाही. बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही संघचालक मोहन भागवतच्या इकडे हा मोर्चा आमच्या बाळासाहेबाचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मागण्याकरता आम्ही मोहनजी भागवतकडे संघचालकाकडे जात आहोत. त्यांनी आमच्या सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रश्नाला उत्तर प्रस्तावित करावे एवढी विनंती आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलेत? मी बांबेरून आलो, अकोले जिल्ह्यातून, तेलारा तालुका. इथे जे मोहनजी भागवत आहेत हे नैतिकतेचे जे गप्पा करतात आणि आपली संस्कृती फार महान आहे असे ते सांगतात. त्यांच्या संस्कृतीनुसार त्यांनी बनवलेला पंतप्रधान जर वागत नसेल तर राजीनामा घेण्याची जबाबदारी मोहन भागवतांची आहे आणि त्यांनी तो तात्काळ घेऊन ही शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा पुन्हा जन आंदोलन होऊ शकते याची त्यांनी खबरदारी घ्यावी. निश्चितच हा मोर्चा निघालेला आहे. संघ मुख्यालयाकडे मोर्चा निघालेला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष विकास ठाकरे साहेब माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, संघ मुख्यालयावर मोर्चा निघाला? असं आहे की संघ मुख्यालयावर नाही तर संघाच्या जे मुख्य लोक आहेत त्यांना विचारणा करण्यासाठी की भैया ही एपिस्टिन फाईलमध्ये जे आहे तर संघाला हे मान्य आहे का, हो किंवा नाही हे विचारण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे. असे आहे की देशाची परिस्थिती तुम्ही पाहत आहात कशा पद्धतीने या युद्धाचा परिणाम आपल्या देशावर होऊन झाला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून जास्ती तो परिणाम दिसेल. आता गॅस सिलेंडरवर आलेला आहे, गॅसनंतर सगळ्या जीवनावश्यक वस्तूंवर येईल, डिझेलवर येईल, पेट्रोलवर येईल. मला वाटते की कुठल्याही युद्धाचा परिणाम हा होत असतो तो हळूहळू आता दिसायला लागेल. तुम्ही सुद्धा आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात. कुठपर्यंत हा मोर्चा कुठपर्यंत जाणार आहे? हा मोर्चा RSSच्या कार्यालयात जाणार आहे. तिथे भागवत साहेबांना पत्र देणार.
हजारोच्या संख्येमध्ये इथे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आणि काँग्रेसचे कार्यकर्ता इथे पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे कार्यकर्ता या नागपूरच्या संविधान चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि हा मोर्चा आता RSS म्हणजे संघ मुख्यालयाकडे जात आहे. या मोर्चाला 0 माईलमध्ये थांबविण्यात आलेला आहे. पोलिसांनी 0 माईलमध्ये हा मोर्चा थांबविलेला आहे. बघू शकता हा 0 माईल चौक आहे आणि 0 माईल चौकातच या मोर्चाला थांबविण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष असा संयुक्त हा मोर्चा आहे. RSS मुख्यालयावर हा मोर्चा जाणार होता, परंतु पोलिसांनी जे आहे या मोर्चाला 0 माईल इथे थांबविलेला आहे. हजारोच्या संख्येमध्ये इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आलेले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ता आलेले आहेत, समविचारी पक्षांचे कार्यकर्ता आलेले आहेत आणि हा नागपूरचा 0 माईल चौक आहे. 0 माईल चौकामध्ये पोलिसांनी हा मोर्चा थांबविलेला आहे. हे आम्ही थेट दृश्य 0 माईल चौकातलं दाखवत आहोत. आपण बघू शकता हे 0 माईल चौकातील हा चौक आहे. 0 माईल चौक आहे आणि इथे नागपूर पोलिसांनी हा मोर्चा 0 माईल चौकामध्ये थांबविलेला आहे आणि संविधान चौकातून हा मोर्चा निघालेला होता. हा RSS मुख्यालयावर हा मोर्चा जाणार होता, परंतु कायदा सुव्यवस्था हे लक्षात घेता नागपूर पोलिसांनी हा जो मोर्चा आहे हा 0 माईल चौकामध्ये थांबविलेला आहे आणि 0 माईल चौकामध्ये हा मंच दिसतोय आणि या इथूनच इथे हा मोर्चा जो आहे या मोर्चाचं समापन या 0 माईल चौकातच केलं जाणार आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब, काँग्रेसचे सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा जो मोर्चा आहे RSS म्हणजे संघ मुख्यालयावर जाणार होता, परंतु संविधान चौकातून हा मोर्चा निघाला आणि 0 माईल इथे या मोर्चाला पोलिसांद्वारे थांबविण्यात आलं आणि आता या मोर्चाचं जे समापन आहे ते या 0 माईल चौकातच होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसचे आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ता हे नागपुरामध्ये पोहोचले आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट इलेक्शन टेबुलनेसह मी भीमराव लोणारे. जय भीम, नमो बुद्धाय.